प्रवास आणि दौरा आटपून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आणि त्यांची टीम आज मुंबईत आलेत आणि खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचाही आहे, अभिमानाचाही आहे. खऱ्या अर्थाने एक म्हणजे खासदार म्हणून म्हटलं तर एक शिवसेना पक्षाचा प्रमुख, परंतु एक वडील म्हणून श्रीकांतचा मला फार अभिमान आहे. आणि जे त्यांनी आपल्या देशाची बाजू 4 देशांमध्ये यशस्वीपणे मांडली आणि भारताची भूमिका, आपल्या 140 कोटी जनतेची भूमिका जगासमोर मांडण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न आणि संधी, एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म श्रीकांतला मिळाला. अगदी तरुण वयामध्ये तो देण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी केलं. मी त्यांनाही धन्यवाद देईन, त्यांचेही आभार मानेन. कारण यांच्या टीममध्ये आपण जर पाहिलं तर अहलुवालियाजींसारखे ज्येष्ठ लोकही होते आणि एक त्याच्यामधून मोदीजींचं विजन दिसलं की तरुणांना पुढे आणायचं, त्यांना लीडरशिप द्यायची आणि त्यांच्याबरोबर ज्येष्ठांना देखील, जे सिनियर आहेत, जे अनेक वर्षांचा ज्यांना अनुभव आहे, त्यांना त्यांच्यासोबत पाठवायचं. हे खऱ्या अर्थाने त्यांनी जे काही त्यांचं यातून विजन दिसलं की तरुणांना संधी देणं आणि त्याचबरोबर जे अनुभवी आहेत त्यांना देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोबत पाठवणं खऱ्या अर्थाने. आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक या डेलिगेशनमध्ये होते आणि मी श्रीकांतच्या बरोबर असलेली जी टीम आहे, अहलुवालियाजी आणि आणखी जे लोक आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो. कारण त्यांच्या देखील अनुभवाचा फायदा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळाला आणि अतिशय उत्कृष्टपणे, उत्तमपणे आपल्या भारताची, आपल्या देशाची बाजू जगासमोर मांडली आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा करण्याचं काम या ठिकाणी, किंबहुना पाकिस्तानचा दहशतवादी जो काही बुरखा आहे तो फाडण्याचं काम या ठिकाणी या टीमने केलं. आणखी देखील 5-6 टीम होत्या, 6-7 टीम होत्या, त्यांचे नेतृत्व वेगवेगळ्या लोकांनी केलं. त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. कारण जगभरामध्ये जवळपास 34 देशांमध्ये ही सर्व आमची टीम गेली, मोदीजींनी पाठवली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या सर्व लोकांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशाचंच एक प्रकारे जगभरामध्ये भारताची भूमिका आणि ऑपरेशन सिंदूर ही जी काही भूमिका आहे आणि घेतलेली भूमिका त्यावेळेस जे मोदी साहेबांनी पहलगाम अटॅक नंतर निरपराध लोकांवर, बेकसूर लोकांवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान धार्जिना, पाकिस्तान पुरस्कृत खऱ्या अर्थाने, आणि त्याला जशास तसं उत्तर देऊन मोदीजी थांबले नाहीत, तर पाकिस्तानला धडा शिकवला आणि युद्ध नीती काय असते हेही दाखवलं की सिव्हिलियनवर कुठलाही अटॅक केला नाही. जे आतंकवादी आहेत त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. आणि आपल्या देशाची भूमिका, आपल्या लष्कराची भूमिका, यामध्ये लष्कराचं देखील अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आपल्या देशाची भूमिका आणि आपल्या तिन्ही दलांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती हे जगासमोर मांडण्याचं काम देखील मोदीजींनी या शिष्टमंडळांना पाठवून केलेलं आहे. खरं म्हणजे मला अभिमान आहे वडील म्हणून. आणि जेव्हा श्रीकांत डॉक्टर होता, डॉक्टर झाला, MBBS झाला, MS झाला,
आणि मला वाटलं त्याच्या जी काय डॉक्टर होण्याची आवड होती त्याच्यावर मी काय त्याला वेगळ्या क्षेत्रामध्ये आणलंय का असं वाटत होतं, परंतु आज खऱ्या अर्थाने त्याने जी काही भूमिका देशाची मांडली आणि उत्तमपणे उत्कृष्टपणे या सर्व देशांचा पाठिंबा देखील भारताच्या बाजूने मिळवला, हे बघून खऱ्या अर्थाने कुठल्याही बापाचा वडिलांचा ऊर भरून येईल अभिमानाने. ती परिस्थिती माझी आहे आणि म्हणून हा दौरा जो आहे हा यशस्वी झाला खऱ्या अर्थाने. आणि यामध्ये जे काही एवढ्या तरुण वयामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जे कन्व्हिन्सिंग जी काही पॉवर आपण पाहिली की आपली भूमिका कशी योग्य आहे आणि पाकिस्तानची भूमिका कशी चुकीची आहे, दहशतवादाची भूमिका कशी आहे आणि आपल्या देशाची भूमिका कशी आहे, आणि हे सगळं आम्ही पाहत होतो. आणि त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि माझ्यासाठी अभिमानाचाही आहे. साहेब, याच्यामध्ये आपल्याला नेशन फर्स्ट हे पाहायला मिळालं, या संपूर्णपणे जी भूमिका राबवलेली आहे कसं होतं? नेशन फर्स्ट हीच भूमिका आपली आहे. खरं म्हणजे मोदीजींनी देखील राष्ट्रहिताला प्राधान्य दिलेलं आहे. आज आपण पाहिलं तर ती भूमिका देखील म्हणजे एकीकडे पाकिस्तान आणि हिंदुस्थान एकाच वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, याची ही भूमिका देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पटवून दिली. आणि तो देश कुठं आहे आणि आपला देश कुठं आहे, त्यामुळे राष्ट्रहित याला प्राधान्य, नेशन फर्स्ट ही भूमिका जी आहे पहिल्या दिवसापासून मोदीजींनी घेतलेली आहे, ती या सर्व दौऱ्यातून देखील आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे की राष्ट्रहिताला प्राधान्य आणि राष्ट्राची भूमिका जगभरासमोर या ठिकाणी कशी बरोबर आहे, कसं आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे देखील जगाला पटवून दिलं पाहिजे. यासाठी जे विजन मोदीजींचं पाहिलं आपण या डेलिगेशनच्या माध्यमातून, ते देखील अतिशय म्हणजे त्याचा देखील आदर केला पाहिजे. पण एक स्पष्ट दिसतंय परदेश दौऱ्यात जाण्याची संधी मिळते, हे या प्रेमाकडे कसं बघायचं? नाही, खरं म्हणजे मोदीजींचा हा मोठेपणा आहे की ऑपरेशन सिंदूरचा प्रस्ताव NDAच्या बैठकीमध्ये मांडण्याची संधी मला दिली आणि एक तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जाण्याची संधी आणि देशाचं खऱ्या अर्थाने म्हणजे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशाचं एक प्रकारे भूमिका आणि देशाचं नेतृत्व जगभरामध्ये देशाची भूमिका समजावून सांगण्यासाठी ती संधी दिली, याबद्दल मी अगोदरच त्यांना धन्यवाद दिलेले आहेत.